तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ऑनलाईन तक्रार कशी करायची या टॉपिकवर मी 2 ते 3 व्हिडिओ बनवलेले आहेत। त्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप जास्त प्रश्न सुद्धा होते। त्या प्रश्नाचं उत्तराचा एक स्पेशल व्हिडिओ मी आज सकाळी टाकलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। पण या व्हिडिओमध्ये सुद्धा मी ऑनलाईन तक्रार कशी करायची, ऑनलाईन तक्रार कशा प्रकारे करायची, कशी सबमिट करायची, त्याची प्रोसेस काय आहे, स्टेप बाय स्टेप तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण हा व्हिडिओ नवीन यासाठी बनवत आहे कारण भरपूर लाडक्या बहिणींचे मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते आलेले नाही। मार्च, एप्रिल, मे महिन्याचे हप्ते आलेले नाही किंवा पैसे बंद झाले असेल। पैसे बंद होण्यामागे तुम्हाला कारण माहित आहे, एकतर केवायसी केलेली नव्हती किंवा केवायसी चुकलेली आहे किंवा मग जे काही अटी आणि निकष लावून चौकशी करून तुमचे अर्ज रद्द केलेले आहे, केवायसी रद्द केलेली आहे। यासाठी जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही पात्र आहोत तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शासनाकडे तक्रार करू शकता। तुमच्याकडे जर आयडी पासवर्ड नसेल तर तुम्हाला आयडी पासवर्ड कसा मिळेल, कुठून मिळेल, कोणाच्या आयडी पासवर्डवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार करू शकता का, त्याची स्टेप काय आहे, पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटपर्यंत माहिती देणार आहे। सर्वात आधी आपण ऑनलाईन पद्धतीने तक्रार सबमिट करू। त्यानंतर जे काही प्रश्न आहे, तक्रारीचं उत्तर किती दिवसात मिळते, आयडी पासवर्ड बद्दल जे काही प्रश्न आहे त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवट या ठिकाणी मिळणार। तर बघा, भरपूर बहिणींचे जे आहे ते नोव्हेंबर, डिसेंबर पासून जानेवारी, फेब्रुवारी किंवा मग स्टेप बाय स्टेप प्रत्येक महिन्यामध्ये पैसे बंद करण्यात येत आहे। भरपूर बहिणींचे मार्च, एप्रिल पासून तर आता मे महिना सुद्धा भरपूर बहिणींना आलेला नाही। जून महिना त्यांना येणार की नाही याबद्दल सुद्धा गॅरंटी नाही। त्यामुळे मग ऑनलाईन पद्धतीने तक्रार कशी करायची स्टेप बाय स्टेप पहा आणि पूर्ण व्हिडिओ समजून घ्या। याबद्दल आणखी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। सोबतच ऑनलाईन तक्रार करण्याचे काही फायदे आहे का, त्याचं उत्तर किती दिवसात मिळते किंवा आणखी काही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। सकाळीच हा व्हिडिओ टाकला, तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा। तर स्टेप बाय स्टेप समजून घेऊ की ऑनलाईन तक्रार कशी सबमिट करायची। तर बघा, आता तक्रारची प्रोसेस आपण या ठिकाणी सुरू करू। तर बघा, सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचं जे काही वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, ते ओपन करून घ्यायची। त्यानंतर या ठिकाणी अर्जदार लॉग इन बटनवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। जास्त वेळ घेणार नाही, फटाफट प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा, आयडी पासवर्ड मागितला जातो। या ठिकाणी आयडी टाकायची आहे, या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे। आयडी पासवर्ड कुठून मिळेल ते सुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर हा कॅप्चा कोड आहे, सेम टू सेम या ठिकाणी कॅप्चा कोड फिल करायचा। त्यानंतर या ठिकाणी लॉग इन करायचं। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, आता तुमचा या ठिकाणी केलेले अर्जवर क्लिक करायचं। त्यानंतर जे काही अर्ज तुम्ही या वेबसाईटवरून जे काही अर्ज तुम्ही आयडी पासवर्डवरून भरलेला आहे ते सर्व अर्ज तुमचे या ठिकाणी ओपन होतात। अर्ज ओपन झाल्यानंतर 3 डॉटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी 3 लाईन आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तक्रारीचं ऑप्शन तुम्हाला दिसून येते कॉर्नरमध्ये खाली 3-4 नंबरवर तक्रार, यावर क्लिक केल्यानंतर बघा, आता जे काही आपण तक्रार टाकलेल्या होत्या, तर बघा या ठिकाणी जे काही तक्रार आपण टाकलेल्या होत्या त्या तक्रार सर्व रिझॉल्व्ह झालेल्या आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी गिव्हरन्सचं ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे। बघा कॉर्नरमध्ये गिव्हरन्स, या ठिकाणी क्लिक करायचं। आता या ठिकाणी बघा अशा प्रकारचं पेज ओपन होते। किंवा आयडी पासवर्ड वरून जर तुम्ही पहिल्यांदा तक्रार करत असाल तर सर्वात आधी तुम्हाला आधार कार्डचे बॅक साईड आणि फ्रंट साईड, सर्वात आधी आधार कार्डचे बॅक साईड आणि फ्रंट साईड टाकावं लागेल। नंतर तुमची तक्रारीचं जे काही पेज आहे ते ऍक्टिव्हेट होईल। म्हणजे अशा प्रकारे पेज तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल। तर बघा, आता आपण तक्रार फॉर्म या ठिकाणी ओपन केलेला आहे। पहिलं ऑप्शन आपल्याला दिसून येते तक्रार प्रकार, तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ऑप्शन सिलेक्ट करायचं कंप्लेंट अगेन अदर ॲप्लिकेशन। स्वतःचे ॲप्लिकेशन असेल तर माय ॲप्लिकेशन, दुसऱ्याची ॲप्लिकेशन असेल तर मग अदर ॲप्लिकेशन या ठिकाणी सिलेक्ट करायचे। तर आपण सिलेक्ट केलेले आहे। त्यानंतर तक्रार श्रेणी, तर तक्रार श्रेणीमध्ये बघा डायरेक्ट अदर सिलेक्ट करायचं, दुसरं कोणतंच ऑप्शन सिलेक्ट करू नका, डायरेक्ट अदर आपण क्लिक केलं तर तुमच्यासमोर फॉर्म ओपन झालेला आहे। तर सर्वात आधी आपल्याला टाकायचं या ठिकाणी अर्ज क्रमांक आपण मी या ठिकाणी कॉपी करून ठेवलेला होता। अर्ज क्रमांक या ठिकाणी पेस्ट केलेला आहे। अर्ज क्रमांक पेस्ट केला, त्यानंतर लाभार्थ्यांचे नाव या ठिकाणी, तर बघा नाव आपण या ठिकाणी टाकलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पत्ता टाकायचा आहे, पत्ता आपण टाकलेला आहे। त्यानंतर या ठिकाणावरून आपल्याला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आपण जिल्हा वगैरे सिलेक्ट केलेला आहे, वर्धा जिल्हा मी या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा, तालुका सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर इथून गाव सिलेक्ट करायचं, गावसुद्धा मी सिलेक्ट केलेलं आहे, गाव सिलेक्ट केलं। त्यानंतर या ठिकाणी नगरपालिका महानगरपालिका असेल तर सिलेक्ट करा, नसेल तर लागू नाही या ऑप्शनवर सिलेक्ट करा। त्यानंतर मतदारसंघ, तुमचा जो काही मतदारसंघ आहे तो या ठिकाणी निवडून घ्या, म्हणजे तुमचा जिल्हा तालुक्याची लिस्ट या ठिकाणी येईल। जिल्हा आणि तालुका दिसेल त्यावर क्लिक करायचं।
ते सिलेक्ट केलं. त्यानंतर पिनकोड तुमचा जो आहे तो ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाईल. आता आपल्याला या ठिकाणी म्हणताय की वर्णन करा. तर वर्णन करामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे ते आपल्याला सांगायचे आहे की KYC करता येत नाही किंवा ते बंद झालेलं आहे. तर या ठिकाणी मी बघा आता वर्णन करत आहे. तर eKYC न केल्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबर हप्त्याचा लाभ बंद झालेला आहे आणि eKYC करण्याची संधीसुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे KYC करण्याची संधी द्यावी आणि लाभ पुन्हा सुरू करावा. तर बघा अशा प्रकारे तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी तक्रारीमध्ये वर्णन करू शकता. जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचा आहे आणि कमीत कमी वेळ म्हणजे कमीत कमी लाईनमध्ये. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कागदपत्र अपलोड करायचे आहे. तर पहिल्या नंबरचं कागदपत्र आपल्याला म्हणजे तुम्ही या ठिकाणी 5 कागदपत्र अपलोड करू शकता. तुमचं आधार कार्ड असेल किंवा राशन कार्ड असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असेल, तुम्ही 5 कागदपत्र अपलोड करू शकता. आपण फक्त या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करणार आहे. तर या ठिकाणी बघा आता कागदपत्राचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे. तर आपण आधार कार्ड या ठिकाणी सिलेक्ट केलं म्हणजे आधार कार्ड आपण या ठिकाणी अपलोड करणार आहे. या ठिकाणी अपलोड बटनवर बाजूला क्लिक करू. तर आधार कार्डची समोरची बाजू मी सर्वात आधी या ठिकाणी अपलोड करत आहे. आधार कार्डची समोरची बाजू या ठिकाणी सिलेक्ट केली. आधार कार्डची समोरची बाजू अपलोड झाली. तर मग आधार कार्डची बॅक साईड आता अपलोड करायची आहे. तर त्यासाठी ॲड न्यू अटॅचमेंट. तर या ठिकाणी आधार कार्डची मागील बाजू नाव द्यायचं कागदपत्राला आधार कार्डची मागील बाजू. या ठिकाणी अपलोड ऑप्शनवर क्लिक करायचं. पुन्हा गॅलरी ओपन करायची आणि आधार कार्ड सिलेक्ट करायचं. दोन्ही कागदपत्र तुमचे सिलेक्ट झाले. त्यानंतर या ठिकाणी बघा कॅप्चा कोड दिलेला आहे. तो कॅप्चा कोड सेम टू सेम या ठिकाणी अपलोड करायचा आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला विचारण्यात येईल की तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट करायची आहे का. तर ग्रीन बटनवर क्लिक करायचं. ग्रीन बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची ॲप्लिकेशन या ठिकाणी तुमची कंप्लेंट सक्सेसफुल सबमिट झालेली आहे. तर बघा तुम्ही पूर्ण प्रोसेस जी आहे ते तक्रार करण्याची पाहिली असेल. पूर्ण प्रोसेस तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेली आहे आणि तुम्हाला समजला की तक्रार कशी करायची. आता सर्वात पहिला प्रश्न की तक्रार करण्यासाठी ID पासवर्ड नाही कुठे मिळेल. ID पासवर्ड नाही कुठे मिळेल. तर बघा तुमच्या आजूबाजूला आधार केंद्र आहेत, सेतू केंद्र आहे, अंगणवाडी सेविका आहे किंवा कोणतेही असे व्यक्ती असेल ज्यांनी वेबसाईटवरून लोकांचे फॉर्म भरून दिले किंवा स्वतःचा फॉर्म भरला तर त्यांच्याकडे ID पासवर्ड असते. त्यांच्या ID पासवर्ड वरून तुम्ही तुमच्या अर्जाची तक्रार करू शकता. त्यांच्या ID पासवर्ड वरून सुद्धा तुम्ही तुमच्या अर्जाची तक्रार जी आहे ते करू शकता. त्यासाठी कोणताच प्रॉब्लेम नाही. तुमच्या अर्जाची तक्रार त्यांच्या ID पासवर्ड वरून सबमिट करू शकता आणि त्याच ID पासवर्ड वरून तुम्ही पाहू शकता की तुमची तक्रार आता कोणत्या स्टेटसमध्ये आहे. आता 3 तक्रार रिझॉल्व्ह आहे आणि या 2 तक्रार आपण टाकल्या तर त्या बघा रिव्ह्यू मध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. रिव्ह्यू मध्ये आहे म्हणजे ते शासनाकडून चेक केल्या जातील आणि त्यानंतर 15 दिवस 20 दिवस ते 1 महिना या प्रोसेससाठी लागतो शासनाकडून तक्रारी चेक करण्यासाठी त्यावर रिझॉल्व्ह करण्यासाठी. आणि तुम्हाला गडबड करता येणार नाही. शासनाकडून जेव्हा उत्तर येईल तक्रारीचं निवारण होईल तेव्हा तुम्हाला सांगण्यात येईल की तुम्हाला KYC ची संधी मिळेल की नाही किंवा मग तुमचे हप्ते पुढे सुरू करण्यात येणार की नाही, कोणत्या कारणामुळे पैसे बंद झाले, समोर हप्ते सुरू होणार की नाही, सर्व तुम्हाला तक्रारीच्या उत्तरामध्ये जे आहे ते शासनाकडून माहीत होणार. तर बघा पूर्ण ओव्हरऑल जो काही तक्रारीचा विषय आहे तो तुम्हाला समजला असेल. ID पासवर्ड कुठून आणायचा आणि किती दिवसामध्ये तक्रारीचं निवारण होते. काहीतरी मार्ग आपल्याला या ठिकाणाहून मिळेल. तुम्ही जर तक्रार टाकली शासनाकडून काही ना काहीतरी रिप्लाय येईल. खूप जास्त तक्रारी जेव्हा शासनाकडे जातील तेव्हा शासनाला सुद्धा समजून येईल की खूप जास्त बहिणींचे KYC बाकी असल्यामुळे हप्ते बंद झालेले आहेत. तर KYC लवकर सुरू करावी. गव्हर्नमेंटच्या सुद्धा ही बाब लक्षात येईल की खूप लाडक्या बहिणींची KYC अजूनपर्यंत बाकी आहे. KYC केल्यानंतर त्या बहिणींचे हप्ते सुरू होईल. तर तक्रारी जेव्हा खूप जास्त तक्रारी या पोर्टलवर सबमिट केल्या जातील तेव्हा शासनाच्या सुद्धा ही बाब लक्षात येईल आणि शासन KYC बद्दल काहीतरी पाऊल उचलेल किंवा तुम्हाला काहीतरी तुमच्या तक्रारीवर रिप्लाय देईल. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला तुमची ऑनलाईन तक्रार सबमिट करायची आहे. दुसरं बघा शासनापर्यंत तक्रार पोहोचवण्याचा दुसरा कोणताच मार्ग नाही. अशा प्रकारे फक्त तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमची तक्रार सबमिट करू शकता आणि तक्रारीचं उत्तर मिळण्यासाठी वाट पाहू शकता. तर अशा प्रकारे तुमची तक्रार सबमिट करा आणि ID पासवर्ड तुम्हाला मिळाला किंवा तुमची तक्रार सबमिट झाली का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.